खुश आहे। हे 4 भिंतीचं जे घर आहे ते घर नसून माझ्यासाठी एक विश्वच आहे। सकाळी सकाळी असं छान मस्त वातावरण असतं। भगवती देवीच्या मंदिराजवळ आहे ना पिंपळाचं झाड आणि कडुलिंब त्यानंतर वडाचं झाड तिन्ही पण झाडं आहेत आणि आजूबाजूचा परिसर अगदी असा हिरवागार दिसतो। तर हे सर्व काही सकाळचं वातावरण मी शूट केलेलं आहे। मला खूप आवडतं असं सकाळी सकाळी उठल्यानंतर जे आजूबाजूचं वातावरण आहे ना ते मी बघत असते आणि नंतर मग आपल्या रोजच्या कामाला सुरुवात होते। तर आंघोळ, साफसफाई, देवपूजा, आज काही शूट घेतलं नाही, ते सर्व काही झालेलं होतं। तर आता मी उपमा बनवते। तर पूजा बोलली की आज मस्त मम्मी उपमा बनवू। आमच्या घरात रोजचा नाश्ता होत नाही, डायरेक्ट 11 साडे11ला स्वयंपाक होतो आणि जेवण होतं। पण पूजा सकाळी पहाटे उठते ना स्टडी करायला, तर तिला थोडीशी भूक लागली होती, तर ती बोलली की मस्त उपमा बनव मम्मी। तर सर्व काही तयारी करून घेतली मी आणि तेलामध्ये शेंगदाणे थोडेसे तळून घेतले। मला उपम्यामध्ये किंवा पोह्यामध्ये ना शेंगदाणे खायला फार आवडतात, म्हणजे प्रत्येक घासामध्ये शेंगदाणा आलाच पाहिजे। तर खूप जास्त शेंगदाणे खाणं चांगलं नाही आहे, पण मला आवडतात उपमा किंवा पोहे केल्यानंतर। आता रवा पण मी कांद्यामध्ये थोडासा हलकासा भाजून घेतला, म्हणजे उपमा असा छान मोकळा आणि सुटसुटीत होतो, चिवट होत नाही। थोडासा कांदा हलकासा गुलाबी झाला की लगेच रवा त्यामध्येच भाजून घ्यायचा, वेगळा भाजायची काही गरज नाही आहे। आणि नंतर मग गरम पाणी जसं पाहिजे तसं टाकायचं। तर आता पाणी वगैरे टाकलं, चवीनुसार मीठ टाकते आणि कोथिंबीर टाकायची वरतून, पण कोथिंबीर नव्हती तर मग मी असाच बनवला, पण खूप छान झाला। फक्त पूजाला आणि मला दोघींनाच बनवला, मिस्टरांना काही उपमा आवडत नाही जास्त आणि राहुलला पण आवडत नाही। तर मस्त असा झटपट गरमागरम उपमा माझा तयार झालेला होता। चला, यामध्ये मी हळद अगदी कमी टाकलेली आहे, त्यामुळे याचा रंग असा दिसतोय। तर खूप जास्त पिवळ्या रंगाचा उपमा मला नाही आवडत। तर असा मस्त नाश्ता झाला आमचा पोटभरीचा उपमा खाल्ल्यानंतर। तर बराच वेळ मी जेवणच केलं नाही, कारण सकाळी काही खाल्ल्यानंतर मला भूक लागत नाही। मग पूजाला दिला। सकाळी कधी उठली होती ग? पहाटे 5 वाजता। त्याच्यामुळे मला इतकी ऍसिडिटी झाली, सवय नाही ना तुला? रात्री 1:30 वाजता झोपले होते। मस्त झाला तुझ्या हातचा उपमा, किती दिवसानंतर खाल्ला मम्मी। चला, आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती, तर इथं मी 4 ते 5 टोमॅटो कट करून घेतले आणि लसूण वगैरे सोलून घेतला, तयारी करून घेतली। आज मी पातळ टोमॅटोची भाजी बनवते। मला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी टोमॅटोची सुकीच भाजी बनवली जाते, चटणी म्हणू शकतो आपण, पण आमच्याकडे पातळ बनवतात, पहिल्यापासून बनवतात आणि आम्हाला आवडते। तर मी तेलामध्ये काय काय टाकलं ते तर तुम्ही बघितलं आणि टोमॅटो छान असे परतवून घेते। चना डाळ मी 1-1.5 तासापूर्वी भिजत टाकलेली होती, मुलांना चना डाळ आवडते या भाजीमध्ये म्हणून जास्त टाकली होती। तर हा व्हिडिओ आहे ना कालचा शूट केलेला आहे, शनिवारचा। तर स्वयंपाक करताना थोडंफार शूट घेतलं मी, म्हटलं तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात तर बघा आणि नक्की करून बघा। ही भाजीसुद्धा आहे ना भातासोबत किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत खूप भारी लागते। चपाती भाकरी चुरूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता, मस्त लागते। तर मी भाज्यांमध्ये साखर गुळ असं टाकत नाही, आमच्याकडे जास्त चालत नाही असं गोडवा भाजीला। तिखट सणसणीत झणझणीत भाज्या आवडतात सर्वांना, तरी मी आता बराच प्रमाण तिखटाचं कमी केलेलं आहे। मिस्टरांना आवडतात तिखट भाज्या, पण बाकीच्यांना मग जास्त तिखट नाही आवडत। चला, तर आता भाजी तिकडे ठेवली। भाजी थोडीशी अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे आणि आता तवा ठेवलेला आहे। तर आज मी ना नागलीचं पीठ चक्कीमधून दळून आणलं। आता बऱ्याच ताई मला बोलल्या होत्या की तुम्ही जे बाळाला नागली सत्व देतात, नाचणी सत्व, तर नागली आणि नाचणी एकच धान्य असतं, फक्त आपण मराठीत नागली म्हणतो आणि बरेच जण नाचणी म्हणतात। तर हे पीठ आहे ना मी असंच नाचणी आणल्यानंतर ती निवडून घेतली, म्हणजे त्यामध्ये काही खडा वगैरे कचरा असलं तर ते काढून घ्यायचं आणि धुवायची वगैरे नाही, ती तशीच दळून आणायची चक्कीमधून। आणि आम्ही बाळासाठी पण ह्याच पिठाची पेज बनवत असतो। तुपामध्ये थोडंसं पीठ चमचाभर परतवून घ्यायचं, पाणी टाकायचं, शिजवायचं, थोडंसं गुळाचा खडा टाकायचा वाटलं तर, आणि तशीच बाळाला द्यायची। तर आता मी भाकरी बनवते। मला वाटलं नव्हतं की भाकरी इतकी सहज बनेल, कारण मी पहिल्यांदा नाचणीची भाकरी बनवते। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघते तर भाकरी चिरते किंवा फाटते किंवा जमतच नाही, कोणी तर गरम पाणी टाकतं, उकड काढतं, मग भाकरी बनवतं। पण ही भाकर सहज बनली आहे बघा तुम्ही, बाजरीच्या पिठाप्रमाणेच हे पीठ आहे ना असं चिवट झालेलं आहे। शक्यतो नागली ना नवीन असेल माझ्या अंदाजाने, कारण जुन्या धान्याची भाकर पटकन जमत नाही, चिरतेच, पण नवीन नागली असेल म्हणून मग याची भाकरी खूप छान झाली।
आणि मी कधी नाचणीची भाकरी खाल्लीसुद्धा नाही, पण आज बनवल्यानंतर ज्यावेळेस मी खाल्ली ना, गरम गरम असतानाच खायची असते ती, तर खूप छान टेस्ट लागली भाकरीची. आणि अगदी बाजरीच्या भाकरीप्रमाणेच मी ह्या भाकरी मोठ्या मोठ्याच बनवल्या आणि घरामध्ये सर्वांना आवडल्यासुद्धा. तर ही थोडी दिसायला लालसर दिसते एवढंच. तर चला, मस्त भाकरीला पाणी वगैरे लावून घ्यायचं आणि त्यानंतर 1-2 मिनिटांनी भाकरी पलटी करायची आणि दोन्ही बाजूने छान अशी तव्यावरती शेकवून घ्यायची. आता मी बाजरीच्या पण भाकरी बनवते. 2 नाचणीच्या 2 बाजरीच्या अशा भाकरी बनवल्या मी. आणि टोमॅटोची भाजी पण थोडीफार शिजल्यानंतर यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला. जसा पाहिजे तसा कूट टाकायचा. खूप जास्त घट्ट भाजी आवडत नाही आम्हाला, तर थोडीशी पातळच बनवते. स्वयंपाक झाला, आमचं सर्वांचं जेवण झालं आणि त्यानंतर मग आपला दिवसभरचा लाडूंचा बिझनेस तो तर चालूच आहे. खारी खोबऱ्याचे, मेथीचे लाडू ऑर्डर आलेल्या होत्या, ते सर्व काही लाडू केले, पॅकिंग वगैरे सर्व काही दिवसभर चालूच असते. आणि 4-5च्या टायमिंगला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली, म्हणून मग मी ना अनारसेचं पीठ होतं त्याची मस्त अनारसे बनवले गरम गरम आणि साजूक तुपामध्येच तळले. खूप छान लागले. आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. सकाळची वेळ होती, तर सकाळची कामं आटोपली नेहमीप्रमाणे आणि पुन्हा स्वयंपाक बनवला. तर आज मी पालेभाज्याच बनवल्या, कांदा पात, थोडी रस्सा असलेली आणि मेथीची भाजीसुद्धा थोडीशी रस्सा असलेलीच बनवली. भाकरी बनवल्या. बाजरीच्या भाकरी वगैरे करताना किचन ओटा, गॅस, शेगडी सर्व खूप खराब होत असतं, तर मग आता स्वच्छ क्लीन करून घेते. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, तर स्वयंपाक झालेला आहे माझा. आज मी कांदा पातची भाजी आणि मेथीची दोन्ही पण पालेभाज्याच बनवल्या आहे. आणि पालेभाज्या बनवल्या की आमच्या घरामध्ये त्याच्यासोबत मस्त बाजरीच्या भाकरी, तर त्यासोबत मग मी नाचणीच्या पण भाकरी केल्या आहे. तर आमच्याकडे आहे ना नाचणीला नागलीच असंच म्हणतात. तर हे बघा, दिसायला अशी थोडीशी लालसर ही भाकरी दिसते आणि अगदी बाजरीच्या भाकरीप्रमाणेच केलेली मी. असं उकड काढून किंवा गरम पाणी टाकून केलेली नाहीये. नॉर्मल आपण जशी बाजरीची भाकरी करतो तसंच पीठ मी तयार करून भाकरी केलेली आहे आणि छान अशा मस्त झालेल्या आहेत. खरं तर मी बाजरीची भाकर खाते, रोज खाते, मला आवडते. चपाती मी जास्त खात नाही आणि वातावरण अजून गरमीचंच आहे, त्यामुळे मग नागलीची भाकर खायला चांगली असते. ज्वारीची भाकर, नागलीची भाकर त्यामध्ये ना थंडाई असते, म्हणजे थंड असते ती आरोग्यासाठी. आणि बाजरीची भाकरी थोडीशी उष्ण असते ना, तर ती थंडीत किंवा पावसाळ्यामध्येच खाली जाते. पण मग मला आवडते तर मी खात असते उन्हाळ्यामध्ये सुद्धा. तर भाकरी तर मस्त अशा माझ्या मोठ्या मोठ्याच असतात. भाकरी झालेल्या आहे आणि पूजाला नागलीची भाकर केलेली आहे ना, तर तिला पण आवडते नागलीची भाकर, कारण थंड असल्यामुळे. तर राहुल पण बोलला की मला पण नागलीचीच भाकर कर मम्मी, म्हणून 2 भाकरी नागलीच्या बनवल्या. आणि राहुलला थोडीशी अशी कडक भाकर आवडते तव्यावरती, म्हणून मग मी 5-1 मिनिटं तव्यावर अशीच ठेवते, जेणेकरून ती अशी कडक होते. त्याला कडक भाकर आवडते खायला. आणि चला, आता भाकरीचं तर बोलणं झालेलं आहे, पण महत्वाचं म्हणजे काल मी गेली होती नाशिकला. तर सर्व ताईंनी खूप भरभरून मला शुभेच्छा दिलेल्या आहे आणि सर्वांना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलं असेल कोणी चुकून मुकून तर मी पुन्हा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेलच. पण खरं सांगते, ज्या ताईंनी मला बोलवलं नाशिक रोडला त्यांच्या शॉपचं उद्घाटन करायला, माझ्या हातून त्यांनी ओपनिंग केलं, तर एक प्रकारचा माझ्या म्हणजे आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असंच म्हणा. आणि खूप छान वाटलं. आपण कोणासाठी काहीतरी करतोय तर त्याचा वेगळाच आनंद असतो. आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप आवडला व्हिडिओ आणि सर्वांनी खूप कौतुक केलं, खूप प्रेम आशीर्वाद दिले आणि तुमचा सर्वांचा असाच माझ्या पाठीमागे सपोर्ट असावा आणि तुमचं असंच प्रेम कायम माझ्या सोबत असावं, हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि खरं सांगते, मी मागे थोडीशी खचली होते, म्हणजे मधून मी थोडीशी तुटली होती. पण कालच्या कमेंट जेव्हा मी वाचत होते ना, तर कधी मधून मधून माझे डोळे भरून यायचे, मन भरून यायचं की खरंच आपली युट्यूब फॅमिली किती म्हणजे आपल्याला समजून घेते, किती आपल्यावर प्रेम करते, किती छान आपली समजूत काढते. खरं तर मला ते सर्व काही ऐकल्यानंतर, तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर अजून उत्साह आला की मी खरंच तुमच्यासाठी अजून काय करू, म्हणजे तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात, तुम्हाला काय बघायला आवडतं, मी सर्व काही तुम्हाला शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि खरंच माझी युट्यूब जर्नी आतापर्यंतची म्हणजे खरंच खूप छान आहे. म्हणजे आता एवढ्या 4 वर्षामध्ये ना, मध्ये मध्ये मला थोडाफार त्रास झाला होता
काही लोकांचा, पण मी त्याच्याकडे आता पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि आपली लाईफ आपण आनंदानेच जगली पाहिजे. जास्त कोणाचा विचार केला नाही पाहिजे. डोक्यामध्ये नेहमी असे सकारात्मक विचार ठेवले पाहिजे आणि घरात पण आपण हसून खेळून आनंदाने राहिलं पाहिजे. म्हणजे माझ्या घरात तरी मी तुम्हाला एक सांगते की माझ्या घरातल्या फॅमिलीचा किंवा मला माझ्या लोकांचा आजपर्यंत कधीच काही त्रास झालेला नाही. जो काही त्रास झाला तुम्हाला बाहेरच्याच लोकांचा झालेला आहे. म्हणजे मी माझ्या 4 भिंतीच्या खूप आनंदी, खूप खुश आहे. हे 4 भिंतीचं जे घर आहे ते घर नसून माझ्यासाठी एक विश्वच आहे. म्हणजे माझं संपूर्ण जग माझं घर आहे. मी घरामध्ये खरंच खूप आनंदाने, खूप हॅपी, खूप सुखी आहे आणि राहते पण. तर मला खरंच कालच्या व्हिडिओवरून तर हे समजलंच आहे की आपली युट्यूब फॅमिली आपल्याला किती प्रेम करते, आपल्यासोबत किती छान राहते आणि मोजक्या लोकांसाठी आपण टेन्शनमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो आणि स्वतःला त्रास करून घेतो. तर हे चुकीचं होतं, खरंच चुकीचं होतं. आता माझ्या डोक्यात असे निगेटिव्हिटी विचार तर अजिबातच नाहीये आणि खरंच तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी असेच खंबीरपणे उभे राहा हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि खरंच खूप छान वाटलं. आता बऱ्याच ताई बोलल्या की अजूनही तुमची प्रगती हो, अजून तुम्ही उंच शिखराच्या यशापर्यंत पोहोचावे हीच इच्छा आहे. तर प्रयत्न तर मी तेच करत असणार आहे. आता इथून पुढे सर्व काही व्यवस्थित होतंय आणि होणारच आहे. तर खरंच खूप छान वाटलं. तर चला आता धन्विक घरात नाहीये, लाडू तर तो गेला आहे त्याच्या आजीकडे सकाळी, कारण पूजाला पण स्टडी असतो, मग जास्त त्याला वेळ देता येत नाही आणि मला पण घरातली 4 कामं असतात. आपले लाडू मसाले आता चालू झालेले, भरपूर ताईंच्या ऑर्डर येत आहे आणि लाडू रोजचं करण्याचं कामही चालू झालेलं आहे. 1-2 ताईंना पण मी माझ्या मदतीला घेतलेलं आहे आणि धन्विकला त्याच्या आजीने मालिश वगैरे आंघोळीचं जे काही साहित्य आहे ते पण पूजाने दिलं आणि त्याचं जे काही खाणंपिणं आहे तेही दिलं. म्हणजे त्या तिकडे त्याला मस्त आंघोळ घालतात, मालिश करतात, त्याला सांभाळतात, नादी लावतात, खेळवतात. तो तिकडे पण खूप छान राहतो. तर चला आता आज तर काही बाळ तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दिसलं नाही, तर नंतर कधीतरी दाखवेल. आता आम्ही ना जेवण करून घेतो. जवळपास 11 वाजले. आज स्वयंपाक लवकरच केला आहे मी आणि मस्त आता जेवायला घेतो आम्ही. चला, सर्वांचं जेवण झालेलं आहे आमचं आणि जेवण झाल्यानंतर मग जरा वेळ इथे आम्ही बसतो. आज रविवार, बाहेर मुलं आहे ना क्रिकेट खेळत आहे आणि खूप आवाज येतोय मुलांचा. तर मस्त वाटतं इथं बसल्यानंतर, छान अशी हवा लागते, गरम होत नाही आणि वरती फॅन पण आहे. तर आमचा इथे जुना बेडरूम होता, हे बघा फॅन खूप खराब झालेला आहे, तो काढायचा आहे आम्हाला आणि वरती पण आपल्याला POP करायची आहे. इथे पोर्चला पण आहे ना टाईल्स लावायचे आहे, टाईल्स पण आणून ठेवलेलं आहे आणि हे POPची शीट आहे. वरती बेडरूममध्ये POP झालेली आहे, तुम्हाला दाखवेल मी वर गेल्यानंतर. आणि मिरच्या आणलेल्या आहे मसाल्यांसाठी, त्या पण इथेच ठेवलेल्या आहे, सुक्या लाल मिरच्या. आणि हे बॉक्स वगैरे आपले लाडूसाठी लागतात ना, मसाल्यांसाठी पॅकिंगसाठी लागतं, तर ते पण इथे ठेवलेले आहे. अजून पोर्चमधलं बरंचसं काम बाकी आहे. आता याला करायला जवळपास मला वाटतं 8-10 दिवस लागतील. आज तर रविवारी आणि रविवारी ना कामगारांना सुट्टी असते, म्हणून आज कोणीच आलं नाही काम करायला. वरती आमचं POPचं काम चालू केलेलं आहे, ते थोडं थोडं चालूच आहे त्यांचं. अधूनमधून येत आहे, कधी सुट्ट्या घेता, त्यामुळे माणसांचं काही खरं नाही. आता आमच्या घराच्या समोर पण बांधकाम चालू आहे आणि पाठीमागे पण बांधकाम चालू आहे, म्हणजे दुसऱ्यांचं दाखवते तुम्हाला. तर हे बघा तिकडे एक घर होतं आहे, त्या घराचं बांधकाम चालू आहे आणि वरती जाण्यासाठी इकडे जिना आहे आणि इथे पूजाला ठेवलेलं होतं बघा. तर ही आम्ही ना खूप काही मते ही रूम तयार केली होती पूजाच्या डिलिव्हरीनंतर. पूजाला इथे ठेवायचं होतं म्हणून, आणि खाली मला एक स्टोर रूम पाहिजेतच होता, कारण जड गोण्या असतात धान्याच्या किंवा मग मिरच्याच्या गोण्या, ते सर्व ठेवण्यासाठी ही रूम आम्ही खालीच पोर्चमध्येच ठेवलेली आहे काढून. तर 1-2 ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या की ताई तुम्हाला पार्किंग नाही आहे, तर तुम्ही गाडी घेतल्यानंतर पार्किंग कुठे करशाल, 2 व्हीलर कुठे ठेवशाल. तर असं समजा की ही आमची पार्किंग आहे छोटीशी, तर 2 व्हीलर आम्ही इथेच ठेवू पोर्चमध्ये आणि पुढे खूप मोठी जागा आहे, म्हणजे कधी भविष्यात आम्ही 4 व्हीलर घेतली तर घराच्या समोर बरीच जागा आहे, तिथे पण ठेवता येईल आम्हाला. तर चला, बरेच दिवस झाले घराचं काम किती झालं कुठपर्यंत म्हटलं थोडंफार आज तुम्हाला दाखवते. तर
आता आम्ही वरती पण राहतो, म्हणजे दिवसभर आरामासाठी, रात्री झोपण्यासाठी वरती येत असतो. तर ही मेन डोर आहे ना, ही जी जाळी आहे ना, मी लावून घेतलेली, म्हणजे सेफ्टी डोर आणि मेन डोर एकच आहे आमचा. तर ही खूप छान आहे. ही मी अशीच ऑनलाईन बघितली, त्यांना फोटो दिला आणि मग त्यांनी ही मला बनवून दिली. तर छान आहे. याचा दरवाजा ओपन केल्यानंतर म्हणजे घरातून बाहेर कोण आहे हे बघता येतं. तर मस्त फॅन लावून आराम करताय. आहो जेवल्या जेवल्या असे जर तुम्ही झोपले तर मग धैर्य अजून सुटल. हां, आणि आपलं देवघर इकडेच आहे बाप्पा. आणि इकडे जरा खूप जास्त पसारा आहे, कारण आम्ही ना बेडरूममधला पसारा सर्व काही इकडे ठेवलेला आहे. ब्लँकेट, कपडे, कारण बेडरूमला POP करायची होती म्हणून आहे ना, ते सर्व साहित्य आम्ही इकडे ठेवलं. आणि इकडे POPचं काम चालू आहे बघा. इथे पण खूप छान अशी मस्त डिझाईन करणार आहे, म्हणजे तुम्हाला मी केल्यानंतर दाखवेल. खूप सुंदर आहे, त्यामध्ये लाईट वगैरे सर्व काही. आणि इकडे ह्या मोठ्या भिंतीला पण मस्त असं डेकोरेट करणार आहे. तर इथे ना हे जे पॉईंट काढले ना लाईटचे, तर 2 लॅम्प आहे. तर खूप छान तिथे मस्त डिझाईन आहे. आणि चला बेडरूमची POP दाखवते. आता इथला जो स्पेस आहे ना, तर इथे प्लेन POP लावलेली आहे. हे बघा, प्लेन, म्हणजे फक्त एखादा लाईट लावला की इथला स्पेस जो आहे, म्हणजे आपला बेसिंग एरिया. तर ही जी टाईल्स आहे ना, ही ग्रे कलरची, तर ही मला खूप आवडली होती. एकदम छान आहे, खूप मस्त आहे, असं फर्निचर लावल्यासारखं वाटतं. तर सध्या तरी पाणी तापवण्यासाठी आम्ही इथे एक शेगडी आणि सिलेंडर ठेवलेलं आहे. आणि इथे बेसिंगचे पॉईंट काढलेले आहे. तर इथे आपलं वॉश बेसिंग येणार आहे. आणि ही टाईल्स पूर्णच मग त्यांनी अशी कव्हर करून लावली आहे, वरपर्यंत लावली आहे. आणि आतमध्ये तर बाथरूम आहे. बाथरूमला पण अजून PVC करायची आहे. तर हे बघा वरती चालूच आहे काम, अजून लावलेलं नाही PVC. बाथरूम बऱ्यापैकी भरपूर मोठं आहे आमचं. आणि इकडच्या जागेत आहे ना, ह्या कॉर्नरमध्ये वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी इथे पाईप काढलेला आहे बघा. तर तो पाईप ठेवलेला आहे. आणि इथे ना स्विच बोर्ड काढणार आहे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी. आणि इथे ना एक खिडकी काढलेली आहे आम्ही, उजेडासाठी. तर इथेच मग वॉशिंग मशीनला सोय केलेली आहे. आणि वरती मग आपण कॅबिनेट वगैरे साहित्य ठेवायला करूनच घेणार आहोत. तर हा स्पेस मला फार आवडतो, छान वाटतो. आणि चला बेडरूममध्ये दाखवते. तर हा आपला बेडरूम. तर कपाट नाही काढलं, कारण कपाट खूप जड होतं, त्यामुळे आम्ही त्यावरती कागद टाकलं होतं, प्लॅस्टिक कागदाने झाकलं होतं. आणि वरती POPचं काम चालू होतं. तर मस्त POP झालेली, याची सिंपल POP केलेली आहे, खूप जास्त हे नाही केलं. तर दाखवते तुम्हाला. तर हे बघा, U आकार दिलेला आहे शीटला, अशा प्रकारे केलेली ही. आणि लाईट्स वगैरे येतील. सेंटरला पंखा लावण्यासाठी पॉईंट काढलेला आहे. आणि ह्या 2 विंडो मोठ्या मोठ्या आहे उजेडासाठी. अशा प्रकारचं हे बेडरूम. तर तुम्हाला आता समजलंच असेल, POP बेडरूमचीच झालेली आहे, इथली झालेली आहे. फक्त बाथरूमच्या आणि पुढे राहिलेलं आहे, हॉलचं राहिलेलं आहे. मेन डोरच्या वरती पण राहिलेलं आहे करायचं. तर तिथं पण असे पाईप लावून ठेवलेले आहे. चला तर आता वरती जाऊ आपण. तर इथली POP ते बोलले की सर्वात शेवटी करू, कारण जेव्हा जिन्याला फरची वगैरे लागतील, म्हणजे ते कडपे लावतील, त्यावेळेस मग तिथे पाणी जाईल ना, म्हणून. तर वरचं काम आहे ना, ते चालू आहे आता सध्या. कालपासून तर बंद आहे, कालही सुट्टी घेतली, कारण काल शनिवार होता, तर आमच्याकडे लाईट जातात म्हणून ते आलेच नाही. तर वरती राहुलचा बेडरूम इकडे, हा वॉर्डरूम. आणि तिकडे आतमध्ये टॉयलेट बाथरूम. इकडे एक्स्ट्रा एक बेडरूम आहे, जो की आम्ही नंतर स्टुडिओ म्हणून वापरणार आहोत नंतर, किंवा गेस्ट वगैरे आल्यानंतर. तर असे जागीच हे सर्व आहे. आणि इकडे आता राहुलचा बेडरूम आपण बघू. तर हे बघा, तर राहुलचा बेडरूम बराच मोठा आहे, त्याने भरपूर मोठा ठेवलेला आहे.
आणि ही भिंत आहे ना, तर ती एक भिंत म्हणजे ही पूर्ण त्याला इथे ग्लासची विंडो करायची आहे, स्लायडिंग ग्लास टाकायची इथे पूर्ण. आणि समोर गॅलरी, तर गॅलरीला टाईल्स वगैरे मॅट फिनिशिंगमध्ये घेतलेली ही. तर हीच आम्ही याला लावली, फ्रेश वाटते म्हणून. अजून ह्या भिंतीला पण टाईल्स लावायच्या आहे. आणि समोरचा हे काय म्हणतात, समोरचं दृश्य इतकं खतरनाक आहे, इतकं छान वाटतं ना. खरं तर झाडांना बघितल्यानंतर आहे ना एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं. जर कधी कंटाळा आला, थकवा आला तर इथे येऊन बसायचं. वरती येऊन मी उभी जरी राहिली ना तर माझा थकवा निघून जातो. ही इतकी ग्रीनरी बघून, किती छान ग्रीनरी बघा. असं वाटत नाही की आम्ही ना शहरामध्ये राहतोय, असं वाटतंय कुठेतरी जंगलातच राहायला गेलोय की काय, असं वाटतंय मला. बघा किती छान वाटतंय ना. आणि इकडे हे मॉल आहे, बॅक साईड आहे मॉलची, फ्रंटची साईड हायवेला आहे. आणि हा एका ताईंची कमेंट होती, मोठ्या बहिणीचं घर कोणत्या ठिकाणी दाखवा, तर माझ्या मोठ्या बहिणीचं घर आहे ना ते तिकडे. तर अगदी माझ्या घरापासून आहे ना फक्त ही खालची 2 घरं सोडले ना, ही 2 घरं सोडून बहिणीची बिल्डिंग आहे ती मोठी. आणि तिथे पण इथे तिची गॅलरी आहे, चोपाळा वगैरे ठेवलेला आहे त्यांनी. आणि वरती सौरभचा बेडरूम आहे आणि खाली पण तिचा बेडरूम आहे. अशा प्रकारे तिची हे घर आहे. जवळजवळच आहे आम्ही, म्हणजे इथून पण मी तिला आवाज देऊ शकते. तर ज्या ताईने मला कमेंट केलेली होती ना की तुमच्या बहिणीचं घर कोणत्या एरियामध्ये थोडंसं दाखवा, तर मी मागची साईड दाखवली तुम्हाला. फ्रंटला म्हणजे पुढची साईड आहे ना ती दुसरी आहे, म्हणजे खाली जाऊन दाखवावं लागेल ते तुम्हाला. तर जवळजवळच आहे आम्ही दोघी. आणि खूप छान वाटतं वरती आल्यानंतर. हवा पण खूप छान मस्त लागते इथे आल्यानंतर, अजिबात गरम होत नाही. कारण समोर ती मोठी विंडो आहे ना, तर तिथून खूप छान अशी पूर्व पश्चिम हवा आहे ना आमच्याकडे, तर खूप मस्त हवा लागते राहुलच्या बेडरूमला. आता फरशी तर झालेली, नंतर कलरिंग वगैरे ते बाकीचं सर्व काही नंतर करू. आणि ही जी एक वॉल आहे ना, तर इथं माझं आता चालू आहे मस्त छान अशी टाईल्स लावायची आणि वेगळी टाईल्स लावायची, जेणेकरून इथे मस्त असे वेल वगैरे लावू आपण आणि थोडंफार डेकोरेशन करू. म्हणून ही वॉल आम्ही थोडीशी अशी मस्त करणार आहोत. जेव्हा आता करू तेव्हा तुम्हाला सर्व दाखवेलच मी. सगळं काय हळूहळू चालू आहे आता सध्या तरी आपलं. चला आता घराचं काम तुम्हाला सगळं काही दाखवलं मी किती झालेलं आहे. आणि अजून बाथरूमचं वगैरे तसंच आहे, अजून ते काही झालेलं नाही. ह्या बेडरूमचं पण अजून कलरिंगचं काम बाकी आहे, स्कर्टिंग कडेची लावायची बाकी आहे. तर सकाळी इथे पाणी मारलेलं आहे, तर इथे कबड वगैरे ठेवायला जागा केलेली आहे. आणि इकडे हे बाथरूम आहे, बाथटब वगैरे आतमध्ये फिट केलेलं आहे त्यांनी, पण टाईल्स लावायच्या बाकी आहे. खालची लादी लावून झालेली आहे. असं हे काम आहे. चला आता खाली जाते, व्हिडिओ एडिट करते. आजचा व्हिडिओ थोडा उशिराच येईल तुम्हाला, कारण सकाळपासून शूट केलेलं आहे, काही कालचं थोडंफार. आणि नाशिकवरून आल्यानंतर त्या दिवशी मी सुट्टी घेतली होती, त्यामुळे मग मला एक दिवस लाडू वगैरे बघण्यात टाईम गेला. म्हणून मग मी त्या कालच्या दिवशी काही शूट केलेलं नव्हतं, आज काही शूट केलं, म्हणून आत्ता व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला शेअर करते. तर चला जाते आता खाली. मोबाईल पण चार्जिंगला लावायचं आहे मला. आणि हा व्हिडिओ इथे संपवते. आवडत तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.